कधी विचार केला आहे का, जमीन खरेदी विक्री करताना तुम्हाला किती अडथळ्यांचा सामना करावा लागतो? महाराष्ट्र सरकारने यावर प्रभावी उपाय केला आहे. वन स्टेट वन रजिस्ट्रेशन योजना. आता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात मालमत्ता खरेदी केली तरी नोंदणीसाठी त्या जिल्ह्यात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रात हे सहज शक्य आहे. ही योजना सुरुवातीला मुंबई आणि उपनगरांमध्ये यशस्वी ठरली. आता 1 एप्रिल पासून पुणे आणि ठाणे जिल्ह्यातही लागू केली जात आहे. लवकरच या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा विस्तार राज्यभर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत कोणत्याही जिल्ह्यातील मालमत्तेची नोंदणी संबंधित जिल्ह्याच्या बाहेरही करता येणार आहे. काय आहे ही योजना? चला तर जाणून घेऊया. नमस्कार, मी योगेश आणि आपण पाहत आहात ट्रेंडी गप्पा. आतापर्यंत महाराष्ट्रातील जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी संबंधित जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयातच दस्त नोंदणी करावी लागत होती. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्याच्या बाहेर जाऊन दस्त नोंदणीसाठी वेळ आणि खर्च करावा लागत असे. विशेषतः वेगवेगळ्या जिल्ह्यात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया अडथळ्यांची ठरत होती. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने एक राज्य एक नोंदणी हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. एप्रिल 2025च्या अखेरीस हा उपक्रम राज्यभर सुरू करून महाराष्ट्र आपल्या मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना मालमत्तेचे स्थान काहीही असो, राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात जमीन किंवा मालमत्तेची कागदपत्रे नोंदणी करता येतील. या सुधारणेमुळे कागदपत्र प्रक्रिया सुलभ होऊन आणि सुलभता वाढून गृह खरेदीदारांना आणि गुंतवणूकदारांना लाक्षणिक फायदा होईल. योजनेतील प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूयात. राज्यव्यापी सुलभता. रहिवासी मालमत्तेच्या ठिकाणी न जाता त्यांच्या स्थानिक उपनिबंधक कार्यालयात मालमत्तेचे व्यवहार करू शकतात. उदाहरणार्थ, मुंबईतील रहिवासी पुण्यात असलेल्या मालमत्तेची नोंदणी पुण्याला न जाता मुंबईतच करू शकतो. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा. नोंदणी आणि मुद्रांक विभाग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये सुधारणा करत आहे. या सुधारणाचा उद्देश महाराष्ट्रातील सर्व 519 उपनिबंधक कार्यालयांना राज्यातील कोणत्याही ठिकाणांहून कागदपत्रे हाताळण्यासाठी सुसज्ज करणे आहे. डिजिटल विस्तार. बांधकाम व्यावसायिकांकडून पहिल्या विक्रीतील मालमत्तांसाठी ई नोंदणी आधीच सुरू आहे. नोंदणी कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी विभाग डिजिटल सेवांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. नागरिकांना याचा कसा फायदा होणार आहे तर पाहूयात. सुविधा. लांब पल्ल्याच्या प्रवासाची गरज कमी होईल. कार्यक्षमता. प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल. खर्च वाचेल. प्रवास आणि इतर अनावश्यक खर्च कमी होतील. पारदर्शकता. व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होतील. संसाधनांचे ऑप्टिमायझेशन. कमी कामगिरी करणारी कार्यालय बंद होऊन आवश्यक ठिकाणी नवीन कार्यालय स्थापन केली जाऊ शकतात. या सर्वांवर तज्ज्ञांचे मत काय आहे ते जाणून घ्या. मालमत्ता तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागतच केले असून फसव्या कारवाया रोखण्यासाठी मजबूत पडताळणी प्रक्रिया राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास आणि हॉटेल बुकिंग यासारख्या समस्या संपतील. मात्र कडक तपासणी करणे आवश्यक आहे. एक राज्य एक नोंदणी योजना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी ठरणारी आहे. या उपक्रमामुळे नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल, वेळ आणि पैसा वाचेल आणि व्यवहार अधिक पारदर्शक होतील. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मालमत्ता व्यवहारांमध्ये नक्कीच मोठी सुधारणा होईल. ही सुविधा तुमच्यासाठी कितपत फायदेशीर ठरेल, तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.